तर आता जी सर्वात मोठी बातमी येते, वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलाय. त्याचा ताबा सीआयडीने मागितला होता आणि कराडचा ताबा आता मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टासमोर अर्ज दाखल केलाय. ते खून प्रकरणातील जे आरोपी आहेत यांना शिक्षा झाली पाहिजे आणि खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे CIDनं ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली 31 डिसेंबरला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं. सीआयडीने खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला सीआयडीच्या ताब्यात देणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर संतोष देशमुख मर्डर प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहे. त्यामुळे संतोष देशमुख मर्डर प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का याचा तपास सीआयडीला करायचा आहे. आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा तपास करायचा आहे असं SITने कोर्टात म्हटलंय. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सध्या आपले प्रतिनिधी संतोष देवकर आपल्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाची अपडेट्स जाणून घेऊया. हा, नमस्कार सर. सध्या सरपंच जे देशमुख आहेत त्यांच्या हत्या प्रकरणी आता सध्या मास्टर माइंड जो आहे वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आलेला आहे. त्याबद्दल काय सांगाल, काय अपडेट आहे? बघा, काही महिन्यापूर्वी काही दिवसांपूर्वी संतोष देशमुखचे मस्साजोगचे सरपंच होते, त्यांच्या हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये जे पण हत्येचे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आली होती. पण वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणात अटक करण्यात होती. त्याच अनुषंगाने आज त्यांचं जे 14 दिवसाचं पोलीस कोठडी होती, पोलीस कस्टडी होती, त्यांचे 14 दिवस आज संपले होते. 30 तारखेला त्यांना 15 दिवसाची कोठडी देण्यात आली होती. आज त्या सुनावणी दरम्यान त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती, दिली आहे. SITची पण चौकशीसाठी त्यांना ताबा SITची टीम्स मागणी करण्यात आलेला आहे. त्यांना मकोका लावला असं बोललं जातंय. पण आताच त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या बाहेर येऊन सांगितलेलं आहे की खंडणीच्या प्रकरणी फक्त या न्यायालयात सुनावणी झालेली आहे. पण सूत्रांच्या माहितीच्या अनुसार त्यांना 14 दिवसाची जे न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे, 302 चा गुन्हा अजून त्यांच्यावरती लावलेला नाही आहे. हे सगळं प्रकरण जे आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्येचा जे कट होता त्याच्यामध्ये कुठे ना कुठे वाल्मिकी कराड यांचं कुठे ना कुठे हात असल्याचं समोर येते. पण तरी सुद्धा आता सध्या तरी खंडणी प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. प्रतीक्षाजी. अच्छा, नक्कीच. आणि त्याबद्दल जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या कुटुंबियांकडून सध्या आंदोलन सुरू आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या आईची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याचं सांगण्यात होतं. त्याबद्दल काय सांगाल? परळीचं जे पोलीस स्टेशन आहे तिथे वाल्मिक कराड यांची आई आहे जे ठिय्या आंदोलन करून बसलेल्या होत्या. त्यांची प्रकृती आता सध्या प्रकृती खालावलेली असून ते अजून किती वेळ बसणार ते बघण्यासारखं राहील. पण जे वाल्मिक कराड आहे त्यांना कुठे ना कुठे पॉलिटिकल सपोर्ट म्हणू शकतात ते कुठे ना कुठे भेटत असल्यामुळे जे संतोष देशमुख यांची हत्या आहे त्यांना जे दुसरे आरोपी आहेत जे हत्यामध्ये सामील होते त्यांना मकोका लावलेला आपल्याला माहिती. काही दिवसांपूर्वी त्यांना मोका लावला. पण वाल्मिक कराड यांनी मोका न लावता त्यांना खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच खंडणी प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी झाली आणि त्याच न्यायालयात ज्युडिशियल कस्टडी त्यांना मिळाली आहे. आता SIT चौकशीसाठी त्यांना ताबा मागणार आहे असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे. पण ते कधी ताबा घेतील हे पाहण्यासारखं आहे. प्रतीक्षा. नक्कीच. आणि धनंजय मुंडे या गोष्टीमुळे अडचणीत येतील याची शक्यता वाटते का? कुठे काय वाटतं याबद्दल? धनंजय मुंडेचं नाव सुरेश धस सुद्धा घेत आहेत, परत जितेंद्र आव्हाड घेत आहेत. सगळे जे राजकीय नेते आहेत, विरोधी पक्षाचे नेते आहेत, ते धनंजय मुंडेचं नाव घेत आहेत. पण धनंजय मुंडेने सुद्धा सांगितलंय काही महिन्यांपूर्वी कार्यक्रमात सांगितलं की वाल्मिक कराड त्यांचे जवळचे माणूस आहेत म्हणून. पण तरी कुठे ना कुठे धनंजय मुंडेंच्या त्यांच्यावरती जे हात असल्यामुळेच वाल्मिक कराड यांना हत्येचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये सामील न करता
खंडणीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आला आहे. पण अजूनही त्यांचा राजीनामा काय घेतलेला जाणार नाही. अजित पवारशी सुद्धा अजितदादांशी सुद्धा हे प्रश्न विचारले होते. अजितदादांनी सुद्धा सांगितलेलं होतं की अजून पुरावा कुठे समोर येत नाही की धनंजय मुंडे त्यांचा संपर्क आहे किंवा हत्याच्या प्रकरणी वाल्मिकी कराड हे सामील आहेत म्हणून. तसंच छगन भुजबळांना सुद्धा हे विचारण्यात आलं होतं. त्यांनी सुद्धा तसंच सांगितलं होतं की पुरावा अजून जे आरोप आहे ते आरोप सिद्ध झालेला नाही तर तुम्ही राजीनामा कसं मागता. तर कुठे ना कुठे पॉलिटिकल सपोर्ट धनंजय मुंडेंना सुद्धा आहे आणि त्याच अनुषंगाने वाल्मिकी कराडांना सुद्धा पॉलिटिकल सपोर्ट असल्यामुळे हे सगळं प्रकरण घडते. प्रतीक्षा नक्कीच धनंजय मुंडे जे आहे यांचं नाव सतत वेगवेगळ्या बाजूने येत होतं आणि त्याचबरोबर राजीनाम्याची मागणी देखील केली जाते चारी बाजूने. मात्र कुठेही गुन्हा सिद्ध होत नसल्यामुळेच हे प्रकरण अजूनपर्यंत लांबणीवर आलंय असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, नक्कीच धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. ओके, थँक्यू. थँक्यू.